पुणे शहर. इथे जेव्हा पर्यटक बाहेरनं पुणे पाहण्यासाठी येतो, समजण्यासाठी येतो, सर्वप्रथम तो पुण्यातले सगळ्यात महत्त्वाचे पर्यटन स्थळं पाहायला जातो. ही सगळी महत्त्वाची पर्यटन स्थळं पाहून त्याला हे समजतं की पुणे शहर हे दिसतं कसं. पण पुणे शहर खास का आहे हे त्याला समजण्यासाठी त्याला पुण्याची खाद्य संस्कृती ही आधी समजून घ्यावी लागते आणि त्याच्यासाठी तो भेट घेतो इथल्या जुन्या अशा खाद्य संस्कृती जपणाऱ्या ठिकाणांची. तर आपण पण आज अशाच एका जुन्या ठिकाणी चाललो आहोत, पण काही नवीन पदार्थ ट्राय करायला. तर असं हे कुठलं ठिकाण आहे की जिथे आपण परत चाललो आहोत, ही उत्सुकता जर तुम्हाला असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. तर मित्रांनो, आज आपण दुसऱ्यांदा भेट द्यायला आलो आहोत प्रभा विश्रांतीगृहला. मागच्या प्रभाच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांची मिसळ, बटाटे वडा आणि साबुदाणा वडा कव्हर केला होता. पण आज आहे गुरुवार आणि त्यातून आज आहे चतुर्थी, म्हणून तिथले उपवासाचे काय पदार्थ आहेत याचा आस्वाद घ्यायला आपण पुन्हा आलो आहोत प्रभा विश्रांतीगृहला. आज आपण खास उपवास स्पेशल पदार्थांची चव घेणार आहोत. त्यासाठी उपवासाचे सगळे पदार्थ इथे आपण मागवून घेतलेले आहेत. खरं तर मी इथे खास त्यांच्या खमंग काकडीसाठी आलो होतो, पण इथे बहुतेक आम्हाला यायला थोडासा उशीर झाला आणि खमंग काकडी संपली. ही समोर दिसणारी उपवासाची बटाट्याची भाजी सुंदर दिसते, पण त्याच्यावर मिसिंग आहेत दोन गोष्टी, खोबरं आणि कोथिंबीर. ते असतं तर हे दृश्य अजून सुंदर दिसलं असतं. आणि हेच आपल्या या साबुदाण्याच्या खिचडीला पण लागू पडतं. खोबरं आणि कोथिंबीर खरंच शोभा वाढवतं, खास करून साबुदाणा खिचडीची. पण जिथे साबुदाणा वड्याबरोबर दही किंवा चटणी मिळत नाही, तिथे खोबरं आणि कोथिंबीरची अपेक्षा करणं व्यर्थ आहे असं मला वाटतं. चला, इथे आपण सुरुवात करूया मस्त या बटाट्याच्या भाजीनी आणि अर्थात साबुदाणा खिचडी. खरं सांगायला गेलं तर आमटी भात म्हणजे आपली उपवासाची आमटी आणि वरईचा भात, त्याच्याबरोबर मला बटाट्याची भाजी खायला मस्त आवडते. पण ही पण जोडी सुपरहिट आहे. बटाट्याची भाजी ही थोडी हलकीशी गोड आहे आणि खिचडीबरोबर ती मस्त मॅच होती आहे. पण इथे जर काकडी असती, म्हणजे खमंग काकडी किंवा काकडीची कोशिंबीर असती तर अजून मजा आली असती. खरं तर यांची खमंग काकडी ही एवढ्या लवकर का संपली हे मला काही कळेना, कारण का आम्ही ते जेमतेम हॉटेल उघडल्यापासून 1.5 तासात आलेलो आहोत. असो, पुण्यात खाद्यपदार्थाची चव घ्यायलाही तुम्हाला नशीब लागतं, हेच खरं. साबुदाणा खिचडीबद्दल बोलायचं झालं तर जनरली आपल्याला असं वाटतं की साबुदाणा वड्याचं सारण आणि खिचडी साधारण एकसारखंच असेल, पण ते तसं नव्हतं. साबुदाणा खिचडीचं टेक्स्चर हे वेगळं आहे. विशेष म्हणजे याच्यात हिरवी मिरची आणि हलकंसं लाल तिखट हे दोन्ही होतं. थोडी साखर, पण बटाटा नाही. माझ्या हिशोबाने साबुदाणा खिचडीत बटाटा हा फार महत्त्वाचा. नंतर इथे आपण त्यांचा स्पेशल हा साबुदाणा वडा घेऊन पाहिला. साबुदाणा वड्याच्या आतलं जे सारण आहे ते वेगळं आहे मित्रांनो. याच्यात हा रंगावरनं जरी तिखट वाटत असला तरी हा हलकासा गोड आहे मित्रांनो. आणि चव ती जुनी ओळखीची, हलकीशी गोड तिखट पण मस्त. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जी सांगायचीच विसरलो मित्रांनो, साबुदाणा वड्याची साईज मला फारच छोटी वाटली. मागच्या वेळेस बऱ्यापैकी मोठा होता यांचा साबुदाणा वडा. कधी कधी काय होतं, हॉटेलवाले गिरायकांना नाराज न करण्यासाठी त्याची किंमत वाढवत नाहीत, पण त्याचा जो आकार आहे तो कमी करतात. इथे कदाचित हे असं काहीतरी झालं असावं. याबद्दल मला तुमचं मत जाणून घ्यायला फार आवडेल, तर ते खाली कमेंटमध्ये नक्की नोंदवा. पण बाकी चवीचं जर तुम्ही विचारलं तर तिन्ही पदार्थांची चव ही अतिशय अप्रतिम होती. तिन्ही पदार्थांची चव ही एकदम टिपिकल कोकण असतं. फक्त तेवढं ते आपलं खोबरं आणि कोथिंबीर हे नव्हतं. खरं तर आज कुठला तरी वेगळा पदार्थ आणि वेगळं ठिकाण होतं आमच्या डोक्यात, पण ज्या दिवशी हे शूट करायचं होतं त्या दिवशी म्हणजे आज उपवास होता, म्हणून आम्ही ऐन वेळेस मोर्चा वळवला तो प्रभा विश्रांतीगृहाकडे, खास त्यांचे उपवासाचे पदार्थ कव्हर करण्यासाठी. तुम्हाला मित्रांनो आमचे खाद्यपदार्थांचे व्हिडिओ आवडत असतील बघायला तर हे सबस्क्राईब नक्की करा आमचं चॅनल. इथे यांच्याकडे भाजी म्हणजे बटाट्याची भाजी आणि साबुदाणा खिचडी हा कॉम्बो होता, तोही मी मागवून पाहिला की याच्यात प्रमाण कसं आणि किती येतं ते, खास हे पाहण्याकरता. असं इथे आपल्याला आपल्यासमोर दिसतंय
की याच्यात साधारण 80% ही साबुदाणा खिचडी आहे आणि 20% ही बटाट्याची भाजी. तुम्हाला जर बटाट्याची भाजी जास्त आवडत असेल तर मी तुम्हाला नक्की सल्ला देईन की तुम्ही बटाट्याची भाजी ही वेगळी मागवा. बटाट्याची भाजीची क्वांटिटी तुम्हाला 100% मिळेल. पण एका माणसासाठी ज्याला एका प्लेटमध्ये दोन्ही पदार्थांची मजा घ्यायची आहे त्याच्यासाठी हा कॉम्बो अतिशय उत्तम आहे. आणि या डिशेस मित्रांनो लहान मुलांसाठीही रेकमेंडेड आहेत, कारण का तिखटपणा एवढा कमी आहे की माझा 3 वर्षाचा पार्थ ही एकदम सहजपणे हे पदार्थ आनंदाने खाऊ शकत होता. उन्हाळा सुरू झाला आहे म्हणून इथलं खास कैरीचं पन्हं मी मागून घेतलं. कैरीचं पन्हं अतिशय सुंदर होतं आणि मुख्य म्हणजे एकदम फ्रेश बनवलेलं होतं. आंबट गोडचा एक परफेक्ट बॅलन्स आणि त्याच्यावर एक मस्त वेलदोड्याची चव. हे कैरीचं पन्हं पिल्यावर पानसट मुळीच नव्हतं. छान घट्ट आणि दाट असं हे कैरीचं पन्हं होतं. मला खूपच आवडलं इथलं कैरीचं पन्हं. पार्थला खोकला आहे म्हणून आम्ही जास्त कैरीचं पन्हं मागवलं नाही, नाहीतर खरंच माझं मन होतं की इथे अजून मी कैरीचं पन्हं मागवू. काउंटरवर पैसे भरण्यासाठी उभा राहिलो तर इथे मला उपवासाचे मोदक हा एक प्रकार दिसला. आतलं सारण तर मी समजू शकतो, पण बाहेरचं कवर किंवा कोटिंग कसलं बनवतात हा प्रश्न पडलाच होता. तेवढ्यात ही जाहिरात पाहिली. याच्यात त्यांनी सगळे घटक दिलेले आहेत की कशापासून बनतो हा उपवासाचा मोदक. मी गंमत म्हणून 2 उपवासाचे मोदक घरी पार्सल घेऊन आलो. म्हटलं उपवासाचे पदार्थ दाखवण्याचा छंद बाळगला आहे तर एक पण पदार्थ सुटायला नको, नाही का. मोदक दिसायला छान होते, आकाराला थोडेसे लहान होते पण दिसायला मस्त होते. मस्त केशरची अशी एक पाकळी त्याच्यावर होती. खूपच आकर्षक असं वाटत होतं आणि चवीलाही तेवढाच सुंदर होता हा मोदक. तुम्ही जर फार बारकाईने पाहत नसाल तर तुम्हाला कळणारच नाही की तुम्ही उपवासाचा मोदक खाताय ते. म्हणजे वरईच्या पिठामध्ये आणि आपल्या तांदळाच्या पिठामध्ये फारसा काही फरक असा मला जाणवलाच नाही. खास उपवासाच्या पदार्थांवर बनवलेला हा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल मला खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि पुढच्या वेळेस जर तुम्ही प्रभा विश्रांतीगृहाला गेलात तर इथे मिसळ आणि बाकीचे पदार्थ खाण्यापेक्षा उपवासाचेही पदार्थ खाऊन बघा, जे फक्त गुरुवारी मिळतात तुम्हाला. आणि हो, इथलं पन्हं प्यायला विसरू नका. आणि हो, जर तुम्हाला मोदक आवडत असतील आणि उपवास असेल तर काळजी करू नका, इथे उपवासाचे मोदकही मिळतात. चला भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. असे खाण्याचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.